नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। आजचा जो विषय आहे तो म्हणजे नीट यूजी 2026च्या एक्झामच्या वेळेस विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टी सोबत न्यायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी विद्यार्थ्यांनी कोणत्या वस्तू असतील विद्यार्थ्यांनी सोबत घ्यायच्या नाहीयेत या संदर्भात आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत। चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्वक गोष्टीसाठी ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेटेड आणि जेन्युइन माहिती या ठिकाणी मिळत राहील। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला खूप चांगली माहिती या ठिकाणी सांगत आहे की ज्या विद्यार्थ्यांना आता फ्री टेस्ट सिरीज मध्ये मार्क जास्त पाडून नीटचा सराव चांगला करायचा असेल अशा विद्यार्थ्यांसाठी ब्राईट फ्युचर मेकर्स तर्फे आपण टेस्ट सिरीज चालू केलेली आहे। याच्यासाठी तुम्हाला आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना लिंक सापडत नसेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे किंवा मेसेज टाकायचा आहे आणि आमच्या फ्री काउन्सिलिंग व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे। याच्यामध्ये आपण रोजच्या रोज विद्यार्थ्यांना खूप चांगल्या टेस्ट सिरीज या ठिकाणी देत आहोत, याचा सर्व विद्यार्थ्यांनी फायदा घ्यायचा आहे। दुसरे महत्वाचं म्हणजे काय, नीट यूजी 2026 ची जी इन्फॉर्मेशन बुलेटिन आली होती या इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या वस्तू सोबत न्यायच्या आहेत आणि कोणकोणत्या वस्तू सोबत न्यायच्या नाहीयेत या संदर्भात खूप चांगला मजकूर दिलेला होता। या मजकुराच्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या वस्तू विद्यार्थ्यांनी कसल्याही परिस्थितीत न्यायच्या नाहीत। याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, कोणतीही लेखी किंवा मुद्रित सामग्री, ज्याला आपण काय म्हणतो, जे काही चीट असेल किंवा एखादा कागदाचा तुकडा असेल, त्याच्यामध्ये न्यूजपेपरचा तुकडा असेल किंवा कसलाही तुमचा टेस्ट सिरीजचा एखादा पुस्तक असेल, त्याचा एखादा जर पेज असेल तर हे तुम्हाला तिथे घेऊन जायचं नाहीये नीट एक्झाम सेंटरवर। ज्योमेट्रिकल बॉक्स असेल किंवा पेन्सिल बॉक्स म्हणतो आपण किंवा आपण कंपास पेटी म्हणतो, याला तुम्हाला तिथे घेऊन जायचं नाहीये। प्लास्टिकचा पाऊच देखील तुम्ही या ठिकाणी घेऊन जाऊ शकणार नाहीये। कॅल्क्युलेटर, पेन, स्टीलची पट्टी, साधी पट्टी, लेखन पॅड, पेन ड्राईव्ह, रबर, लॉक टेबल, इलेक्ट्रिक पेन, स्कॅनर या वस्तू तुम्हाला नीटच्या एक्झाम सेंटरवर घेऊन जाता येणार नाहीत। जर तुम्ही घेऊन गेले तर तुमच्या वस्तू जप्त होतील। जर तुम्ही एक्झाम मध्ये कॅरी केले तर तुम्हाला पेपरमधून या ठिकाणी उठवून तुम्हाला बसू दिलं जाणार नाही। कोणतेही संपर्क साधने ज्याच्यामध्ये मोबाईल फोन असेल, ब्लूटूथ असेल, इयरफोन असेल, पेजर असेल, स्मार्ट वॉच असेल, हेडबँड असेल, ह्या वस्तू तुम्हाला सोबत नेणं नाही। जर ह्या वस्तू तुम्हाला एक्झामच्या वेळेस जर सापडल्या तर तुमच्यावर कॉपी केस करून तुम्हाला नीटच्या परीक्षेतून या ठिकाणी बाद केलं जातं। त्याच्या व्यतिरिक्त लेदरचं जे काय मटेरियल असेल त्याच्यामध्ये वॉलेट असेल, गॉगल्स असेल, हँडबॅग असेल, कमरेचा बेल्ट असेल किंवा कॅप असेल, अशी कोणतीही वस्तू या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचं नाहीये। हातामध्ये घड्याळ चालणार नाहीये, ब्रेसलेट चालणार नाहीये किंवा एखादा धागा जरी असेल तुमच्या हातामध्ये ते देखील तुम्हाला या ठिकाणी चालणार नाहीये। विद्यार्थिनीसाठी, मुलींसाठी सगळ्यात महत्वाचं, दागिने चालणार नाहीयेत। कोणतेही दागिने तुम्ही त्या ठिकाणी घालून जायचं नाहीये। कानातला असेल, नाकातला असेल, पैंजण असेल, हातामधलं ब्रेसलेट असेल किंवा बोटामधली अंगठी असेल, कोणतंही गोल्ड असेल, सिल्वर असेल, प्लॅटिनम असेल, कोणतंही तुम्हाला दागिने या ठिकाणी न्यायचे नाहीयेत। जर तुम्ही घेऊन गेले तर तुमच्या जबाबदारीवर तुम्हाला तिथे या ठिकाणी ठेवावं लागतं। एक्झाम सेंटरवर कोणतीही गोष्ट ठेवण्यासाठी तुम्हाला जागा दिली जात नाही। त्याचबरोबर कोणतेही अन्न पदार्थ पॅक केलेले असू द्या, पाण्याची बॉटल असू द्या किंवा अनपॅक असू द्या, तुम्हाला या ठिकाणी एक्झाम सेंटरवर तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही। सगळ्यात महत्वाचं, मायक्रोचिप ज्या असतात, मायक्रोचिप म्हणजे काय असतात, छोट्याशा चिप येतात, त्या तुम्ही जर घेऊन गेले आणि काही जण बेल्ट मध्ये टाकतात, काही जण चप्पल मध्ये टाकतात, काही जण पॅन्ट मध्ये टाकतात, त्या मायक्रोचिप ज्या असतात का ज्याच्यातून ब्लूटूथ कनेक्ट होऊन तुम्ही एक दुसऱ्याशी संपर्क करू शकता, अशा कोणत्याही गोष्टी तुम्हाला तिथे घेऊन जाता येणार नाहीये। उमेदवारांना वस्तू ठेवण्यासाठी परीक्षा केंद्रावर कोणतीही व्यवस्था एनटीए कडून करण्यात आलेली नाहीये, त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। दुसरे महत्वाचं म्हणजे काय, जे काही धार्मिक पोशाख असेल तुमचा, आता धार्मिक पोशाख या ठिकाणी काय येतो, समजा मुस्लिम विद्यार्थी असेल किंवा मुस्लिम विद्यार्थिनी असेल तर हिजाब येतो किंवा जर पंजाबी विद्यार्थी असेल तर पगडी येते। अशा वेगवेगळ्या जे काही धार्मिक गोष्टी आहेत याच्यासाठी तुम्हाला 2 तास आधी तुम्हाला नीटच्या एक्झाम सेंटरवर जायचं आहे। 2 तास आधी तिथे जाऊन तुम्हाला ती सर्व गोष्टीची चेकिंग करायची आहे। चेकिंग हे मेटल डिटेक्टरनं केलं जातं, त्यामुळं कोणतंही मेटल तुमची
साधी गुंडी जरी असेल शर्टाची किंवा पॅन्टीची, ती जरी मेटलमध्ये असेल तर ते तुम्हाला त्या ठिकाणी काढूनच जावे लागणार आहे. सोबत जाताना कोणताही पेन, पट्टी, पेन्सिल, शॉर्पनर, खोडरबर काहीच न्यायचं नाहीये. सोबत फक्त ज्या वस्तू तुम्हाला न्यायच्या आहेत ते म्हणजे तुमचं हॉल तिकीट, हॉल तिकीट बरोबर एक पासपोर्ट साईज फोटोग्राफ, हॉल तिकीटवर चिटकवलेला एक पासपोर्ट साईज फोटोग्राफ तुम्हाला अटेंडन्स शीट साठी लागणार आहे, आणि एक पोस्टकार्ड साईज फोटोग्राफ ज्याचं बॅकग्राऊंड व्हाईट असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याच्यासोबत तुम्हाला एखादं आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटिंग आयडी कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स याच्यापैकी एक ज्याचा उपयोग तुम्ही नीटची एक्झाम परीक्षाचा फॉर्म भरत असताना केला आहे असं आयडेंटिटी प्रूफ तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. फोटो व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्मवरचा फोटो, लाईव्ह फोटो मॅच होत नसेल त्यांच्यासाठी. आणि सगळ्यात महत्वाचं, पीडब्ल्यूडी किंवा पीएच जे कॅन्डिडेट असतील यांनी त्यांचं पीएचचं सर्टिफिकेट सोबत घेऊन जायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचे रायटर्स आहेत अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा सोबत नेत असताना तुमचं ओरिजिनल पीएचचं सर्टिफिकेट सोबत ठेवायचं आहे. तरच तुम्हाला नीट एक्झाम सेंटरमध्ये एंट्री मिळणार आहे, अन्यथा एंट्री मिळणार नाहीये. पालकांनी ह्या सर्व गोष्टींवर गांभीर्याने घ्यायचं आहे. सोबत जाताना ह्या सर्व गोष्टी तुम्ही सोबत कॅरी करायच्या आहेत. सकाळी जात असताना भरपेट नाश्ता, भरपेट सकाळचं मॉर्निंगचं जेवण तुम्ही करा, जेणेकरून एक्झामच्या वेळेस तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं फ्रेश दिसाल. लक्षात घ्या, एक्झाम ही एक्झाम सारखी होत असते, त्यामुळे जास्त पॅनिक व्हायचं नाहीये. तुमच्या एवढ्या चांगल्या टेस्ट सिरीज या ठिकाणी होत आहेत, अशाच पद्धतीचं तुम्हाला त्या ठिकाणी पेपर सॉल्व्ह करायचा आहे. पेपर सॉल्व्ह करत असताना तुम्हाला जो सब्जेक्ट अवघड जातो तो सगळ्यात शेवट सोडवा. लक्षात घ्या, जो पेपर तुम्हाला सोपा जातो, फिजिक्स सोपा जात असेल तर फिजिक्स सोडवा, बायोलॉजी सोपा जात असेल तर बायोलॉजी सोडवा, केमिस्ट्री सोपा जात असेल तर केमिस्ट्री सोडवा. विनाकारण हिरो बनण्याचा प्रयत्न करू नका. नीट यूजी 2026 ची एक्झाम 23 ते 26 लाख विद्यार्थी देत असतात, त्यामुळे मिडियम ऑफ द एक्झाम हे हार्ड असतं. त्यामुळे सोप्यापासून अवघडाकडे जाण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचे मार्क्स चांगले वाढतील आणि तुमचा रिझल्ट चांगला येईल. आशा करतो तुम्हाला हा जो काही वस्तू कोणत्या न्यायच्या कोणत्या नाही या संदर्भातला जो व्हिडिओ आहे तो आवडला आहे. आमची पेड काउन्सिलिंग या ठिकाणी चालू झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या चॅनलला तुम्ही क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता, जेणेकरून तुम्हाला सर्व कॉलेजेसचे कट ऑफ, त्याचबरोबर तुमचं नीट यूजीच्या एक्झाम पासून ते तुमचं ड्रीम कॉलेज मिळेपर्यंत सर्व माहिती तुम्हाला ब्राईट फ्युचर मार्फत मिळणार आहे. आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला आहे आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.